चार्जर आपण चालतोय. किती दिवसांनी चालतो तुम्ही? एक 1.5 वर्ष झालं आपण चालतोय. 1.5 वर्ष झालं? हा, 1.5 वर्ष. तुम्ही व्यवसाय कधी व्यवसाय मी आता कमीत कमी मी आता यावेळी 7-7 वर्ष आपण पडलेलो आहे. 6-7 वर्ष झालं. आणि हे जे आता औषध आपण वापरतो 1.5 वर्ष झालं आपण मिल्क चार्जर वापरतो. त्याच्यापूर्वी काय वापरलं? पुरात मी सुग्रास आणि आपले मिनरल मिक्सर. मिक्सर ओके. अमूलचं. मिल्क चार्जर वापरल्यानंतर आपल्याला दुधाला सवय लागली. सवय आणि तुम्हाला फायदा काय झाला? फायदा झाला की आपण आपले पुण्यात कस्टमर आहेत. बरं त्या कस्टमरला दुधाची सवय लागली. बरं, तुम्ही दूध तिथंच नेत होते पहिलं पण, हा, पहिलं आता पण तिथंच नेत हा, होते. ती तिकडे काय फरक पडला? फरक पडला ना, दुधावर साह्य लागली. बरं, कस्टमरची कोणाची ओरड नाही. पहिलं काय व्हायचं? पहिलं ओरडायचे दूध पातळीचं, हा. दूध पातळच आहे असं होईल. तक्रार व्हायची. तक्रार होईल. आता नाही. आता नाही. आता काय बदल? आता कंटिन्यू कोण ओरडत पण नाही. दूध तुम्ही 2 वाजता दिलं तर दूध द्या, पण आम्हाला कस्टमर म्हणतो दूध द्या, आम्हाला पाहिजे, तुमचं दूध पण आम्हाला पाहिजे. सुट्टी घ्यायला नसेल ते 1 दिवस ऍडजस्ट करतात, पण दुसऱ्या दिवशी नाही कोणी ऍडजस्ट करत. म्हणजे जर तुम्ही नाही गेले नाही. तरी पण ते तुमच्याकडून दूध घेतात, दुसऱ्याकडून घेत नाही. 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 4 दिवस लाईन बंद ठेवली ना, 8 हा. दिवस, तरी कोणाकडून दूध देणार नाही. का बरं? असं आहे. काय ते दुधाची एकच सवय लागली, लहान मुलांना दुधाची सवय लागली, ते दुसरं दूध केलं की एकदम उलटी काढतात. म्हणजे असं उलटी काढतात. काय आलं त्यांच्याकडून उदाहरण तुम्हाला? साधारण माझं दूध एकदम हे झाले बरं. मॅच झाले, पण दुसरं दूध आपण पिशवीतलं दूध खाल्लं की ते मॅच होत नाही. म्हणजे ते लहान मुलं ज्यांच्या घरात आहे हा, त्यांना जर पिशवीचं दूध दिलं दिलं ते पर्याय म्हणून एका पर्याय, दिवशी सांगतो, तुम्ही नसलं. ते पित पण नाही. ते मग? पित नाही. उलटी केलं तर करतात. काय हा, होतं? उलटी करतात. ते पिलं तर मग उलटी करतात आणि ते पोरं? हा, पोरं खात नाही? नाही खात. वैतागच झालं होतं. सवय लागली सवय लागल्यापासून ते तसं झाले. हा? सवय लागली. चांगल्या दुधाची सवय लागली. हो, तेच नाही. छोट्या मुलीला फक्त साईज लागते खायला. दूध भात आणि साई बस. बारकी मुलगी आहे, 6 वर्षी. इंद्राणीचा भात हो. आणि मिसळ दुधाची साई. साई वा, चांगली ताई. आर्थिक बाजू म्हणजे आपल्या पाहिजे जसं कष्ट आपण करतो तसं आपल्याला तेवढं फळ पण मिळतंय भरपूर. बर, म्हणजे आपण कस्टमर पण तुटत 1.5 वर्षापूर्वी कस्टमर नाराज राहायचे, नाराज राहायचं. दूध घ्यायचा पण नाराज राहायचा. नाराज राहायचं, बरोबर. आता तुमच्यावरती एकदम फिदा. हा, तुमचं दूध पाहिजे. हा, बरोबर. 6 बादल्या वापरल्या, 6 बकेट, 5-5 किलोच्या, 6-5 30, 1 किलोचे 2. त्या वापरेपर्यंत तुम्हाला मग एवढं दिवस दम कसा निघाला? एवढे दिवस तर म्हणजे त्यांना रिझल्ट येत होता सर, तर त्यांना कॉन्फिडन्स नव्हता. त्यांना कसं वाटायचं किंवा खर्च जास्त पैशात होतोय. पैशात हा, बदल हा, व्हावा. आनंद आहे. आणि एवढा महागाचे बकेट त्यांना चालतं. अनुभवाल्याशिवाय आणि एका मित्राला पण दिलं होतं मी. बर, पण मित्राला काय झालं, एका गायला थोडा फरक पडला, पण ते काय म्हणले कॉस्टली जाते राव. बरोबर. काय करायचं आता? बरोबर आहे. आणि त्याला म्हणलं 1 बकेटने तुला काही फरक पडणार नाही, हा. म्हणलं तुला अजून 2-3 बकेट चालणार बरं. फरक पडेल. बर, पण तू म्हणला नाही, मला आपली काय ऐकत नाही, नाही. ऐकत नाही. त्याकडे करता आम्हाला काही बरं. नाही, पण ते नाही आपण चालत. डॉक्टरला पैसे दिले पण तेवढे ऐकत आहे आपल्याला. नाही, गायला याला नाही खाऊ घालवायची नाही. घालायचं. गायला खाऊ घालायचे नाही ऐकत. डॉक्टरला पैसे द्यायचे पण भरपूर ऐकत आहे. आहे की नाही? ओके, काय. खरं आहे की नाही? सारखं चालू आहे दवाखाना त्यांचा. त्यांचं दवाखाना, सारखं चालू आहे. दवाखाना किती खर्च बसला त्यांचा? त्यांचा एका गायला, आमचा गाई समजा वार समजा जार अडकली असेल तर काही गाई कमी कमी 3,000 रुपये निधी म्हणजे जार काढायला. बर. डॉक्टर घेतो, बर, औषधं सोडायला, हा. जार काढायला घेतो. समजा 10 गाय आहे. 10 गायांपैकी किती गायांचा प्रॉब्लेम जारचा होतोच? एखाद्या गायचं होतो. 10 पैकी. आपण आपल्या गायींचा कुठलाच झाला नाही अजून मिल्क चार्जर केल्यापासून. गायीची जार अडकली होती. बरं. गायची जार अडकली होती, गायी गाऊन होती, म्हणून त्यांनी चालू केलं होतं. मग ते कसं होतं, त्यांनी कमीत कमी आपण 2-3 महिने चाराय पाहिजे, 2 महिने तरी चाराय पाहिजे. बर, पण त्यांनी चारलं, पण त्यांना इफेक्ट नाही दिलं आम्हाला.
त्यांना इफेक्ट व्हायचं बंद केलं त्यांनी. आपण कसं 3 महिने 4 महिने दम काढला तसं त्यांनी दम काढला नाही तो. मला सांगा 15 दिवसात फटाका आहे, फटाका कोणाचा फटाका राहतो तो फटाका पेटावला त्याची वात जळून पर आतमध्ये गेला त्या दारूपर्यंत जाई पण दम काढलं पाहिजे दम काढायला ना. पाहिजे. त्याच्या हातात तुझा फटाका दाबून टाकला कुठून काय आयुष्यामध्ये दम. दम काढला. आता समजा आपण म्हणले आपल्या इथं हे गोठा आहे असं म्हटलं आणि मी अर्धा किलोमीटर आलो म्हटलं पुढे गोठा तुमचा चला माग चालेल का? गोठ्यापर्यंत जावंच लागेल ना. म्हणजे तो जो मधला पिरियड आहे मग त्या मधल्या पिरियड मध्ये आपण जरा संयम ठेवला पाहिजे, बरोबर आहे की नाही? म्हणजे तुम्ही जो पिरियड म्हणता तो कमीत कमी 2 महिने तरी दर 2 महिने वापरायला पाहिजे. बर 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 तर काय बदल आहे? काय बदल म्हणजे सोल्युशन आहे आणि आपण समजा फॉरेन घेतलं तर ते हा. एकदम पांगतय बर म्हणजे असं तर कसं आहे घट्ट घट्ट बनाने एकदम सुट्ट सुट्ट होते लगेच. बाहेर असं चहा पावडर सारखं चहा powder लगेच. पूर्वी काय व्हायचं? ते पूर्ण पातळ कधी होतं आणि असं काळं किती काळं वेळेस किती काळं वेळेस? काळं शेण काळं राहायचं काळं आणि हिरवं म्हणजे तेव्हाच गांडूळ होतं. हा? त्यावेळी नव्हतं गांडूळ. पण आत्ताच्या टायमिंगला हा. आपण जसं वापरतोय हा. तसं गांडूळ भरपूर झाली पाहिजे. एका गाईला 50-50 ग्रॅम देतो एका टायमाला एका गाईला 2 टाइम 100 ग्रॅम. 100 ग्रॅम. म्हणजे काय किती लिटर द्यायचं काय? आता या सगळ्या गायच्या गाई आपल्या या हा. 14-15 लिटर चालतात सगळ्या 14-15 लिटर म्हटलं तुम्हाला 100 ग्रॅम द्यायला पाहिजे. 100 100 ग्रॅम दिलं आणखीन जबरदस्त result. नाही आता कसं आहे आता काय पोटात वास होईल सगळ्यांच्या गाय म्हणून द्या 100 ग्रॅम. 100 ना एक पोटात वास वाचून 100 ग्रॅम दिले ना तर ते पुढच्या विताला वाढतील. दुधाला पुढच्या हो. वाढू शकतो. वासराचा विकास चांगला होईल ना. वासाचा विकास जर झाला तर कासाचा पण विकास होईल. बरोबर निसर्गाचा नियम काय आहे? वासराची भूक जेवढी तेवढीच कास. तुम्ही वासराची भूक जर वाढवली म्हणजे वासराचं शरीर दणकट झालं जी भूक वाढणार त्याची जर भूक वाढली तर कास पण वाढणार. त्यांचं लिंक असतं ना. घरभरपणामध्ये जास्त बिलचार्जर महत्वाचं आहे. बरोबर इतर मला सांगा नंतर तर त्याचे डिझायनिंग फिक्स होऊन जाणार. घरभरपणामध्ये ते डिझायनिंग होणार ना इंजिनिअरिंग प्लॅनिंग त्याच वेळेस देऊन टाकायचं म्हणजे मोठा इंजिनिअरिंग प्लॅन होईल ना. पायात बिल्डिंग आहे तुमची तर स्ट्रक्चर चेंज करून टाकायचं. गाय विरी आणि कोण समजा झालं तर ते कमीत कमी 4 दिवस 5 दिवस माझ्याकडे 2 दिवस हा पण ते मिरच्याचं दूध चालू होतं हा तर मिरच्याचं दूध होतं ते मला कमीत कमी 15 दिवस महिना घालावं त्यांनी. मग तुम्ही पिल्लू ठेवत नाही का? नाही पिल्लू ठेवतो आम्ही गाईचं पिल्लू. असं म्हणजे जर बैल झाला तर ठेवत नाही बैल नाही ठेवत म्हणजे त्याला तुम्ही नंतर दूध चालतच नाही. नाही बरं. ते चालू होतं हा. पण थोडं अर्धा 1 लिटर चालू होतं अर्धा लिटर. बरं सगळ्यांना तुम्ही चालू ते लवकर खतम व्हायचं. हा लवकर खतम. किती ते दिवसात? रिचार्जेचं दूध आणि खतम होत नव्हतं ते त्यात ताकद गावायचं. त्याला बघितलं का? उड्या मारायचं. एखादं बनवायचं ना असं. नाही रे म्हणून नाही फायदाच होत. हा? आपण सिमेंट डायरेक्ट भरतो अच्छा. आणि त्याचं एक होऊन देतं हा. ते जाऊ. बरं म्हणजे तुम्हाला ते एखादी गोष्ट तुम्हाला म्हणजे नकोय तरी पण ती ते गोष्ट. होती जगून राहते. जीवन जास्त आहे आता त्याचं. एक दुसरे काल होते एका गायचं हा. ते पण तिला फक्त दूध किती मी 1 लिटर द्यायचो सकाळ संध्याकाळ 1 तांबे द्यायचो बरं तरी ते कार एवढं जोरात होतं. तगडी. तेवढी जबरदस्त आता मग विचार करा तुम्ही जर यांना जर यांच्या गरबापणा जर वापरलं गाब नाही ती गाय पण वेली व्यवस्थित आणि ती कालवड पण चांगलं झालं. गाय वेल्यानंतर आहे ना आपण विचार चालू केले गायचं ठाम दूध एकसारखं दूध चालू राहतं. किती महिने? Continue. कमीत कमी 4-5 महिने फिक्स राहतं. फिक्स. पूर्वी काय व्हायचं? पहिल्यांदा 1-2 महिने चालायचं 3 नंतर महिने कमी व्हायचं. चालायचं, कमी व्हायचं आता तुमचं दूध वाढलं ना तेवढं. दूध वाढलं भरपूर वाढलं. बरं तुम्हाला जनरली तुमचं दूध पूर्वी किती निघायचं नंतर किती आता वाढलं माझं विचार गाय करा. सगळ्या वेळेनंतर 60-70 लिटर दूध निघायचं. हा. आता गायचं गाभण असल्यामुळं नाही जनरली सगळ्या जर वेळेला तर किती निघतं पण माझ्या का तुम्ही अनुभव घेतला 70 लिटर निघतं 70-80. अच्छा. पण पूर्वी ते एकदम केम- सगळ्या येत नाही अच्छा. महिन्यातून 2-3 असं एक सरासरी सरासरी. मागं पुढं मागं पुढं मागं पुढं. पण पूर्वीचं ज्यावेळेस नव्हतं तेव्हा किती चालायचं? तेव्हा कमी झालं 30-35-40 हा? एवढं म्हणजे 40 वरून 70 म्हणजे मोठा चांगला बदल झाला. लय भरपूर बदल झाला. समाधानाने जर पैसा आला त्याला लक्ष्मी म्हणतात. वैतागून आला त्याला अवदास होतो.
सगळ्या शेतकऱ्यांच्या गोठ्यांमध्ये जर केमिकल दूध जात असेल तर ते घरी काय ती आवत असायची. मग ऍक्सिडेंट होय, आजारी पड, गाईचा आजारी पड, माणसाचा आजारी पड, काही ना काही पनवती येते आणि पैसा. तेच तुम्ही आज समाधान देऊ राहिले खाणाऱ्याला. तो दूध खाताना तुम्ही आम्हाला दिलं, आम्ही कसं छान खाल्लं, तेच तुम्ही आता जाते. कसं आलंय की आता अजून काय फरक पडेल. आपण वैदिकचा चारा आपण चालू केला ना, अजून लय फरक पडेल. भरपूर तेच महत्वाचं. तुम्ही जर चारा चालू केला तुमच्या गोठ्यामध्ये दुधाची फॅट वगैरे जबरदस्त वाढेल. पाय बघ माझी गादीवर उभा आहे मी असं वाटतं. हे काय शेतकऱ्याचा मित्र हो. त्याच्यामध्ये पण आहे रात्री झोपी द्यायचं बघ माझ्या. हा हे बा इकडे बा. म्हणजे किती दिवसामध्ये खोदले? वरची हे वरच्या वरच आहे. हा पलीकडे सगळं खत तयार झाले. हा हे आता लागलेले एक 15 दिवस झाले असते. हे पूर्ण तयार झालं. हे बघा ना. बापरे हे काय हो देता कामाला घ्या ना. हे बघ. हा रंग बघा ना खालचा. ब्राऊन कलर आहे. हे बघा ना हे पडा ना. हे बाई हे बघा हे बरोबर. लाडू बनवा. लाडू बनवा. शेण खत आहे म्हणजे गोअमृत आपण याला म्हणतो ते गोअमृत आहे. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगायचं. माझं नाव शिवाजी सुरेश आहे. राहणार किती, तालुका बोर, जिल्हा पुणे. ओके. आज आम्ही एवढे लांब तुमच्याकडे आलोय. कशासाठी आलोय? खास काही बघण्यासाठी आला तुम्ही. हा आणि जे मिल्क चार्जर आपण चालतोय किती दिवसांमध्ये चालतो तुम्ही? एक 1.5 वर्ष झालं आपण चालतोय. 1.5 वर्ष झालं? 1.5 वर्ष. बापरे. मग 1.5 वर्ष तुम्ही आमच्यापर्यंत माहिती कशी नाही आली? माहिती नाही. मी शक्यतो काढून शक्यतो असंच दुसऱ्या मार्फतच चालू होतं. म्हणजे? पण औषधी घेत होती ती. हा दुसऱ्या मार्फतच चालू होते ना. दुसऱ्या मार्फत म्हणजे म्हणजे आमच्या गावात एक घेऊन देत होते त्यांना. तुमच्या गावातलं म्हणजे कसं? बाप्पू बाठे म्हणून एक होते, हा ते वापरतात ना. मिरच्या. त्यांनी माहिती दिली की अच्छा. असं केल्यावर चांगलं होईल, म्हणजे दूध बीत चांगलं येईल. तुम्ही व्यवसाय कधी व्यवसाय मी आता कमीत कमी मी आता यामध्ये 7-7 वर्ष आपण पडले. 6-7 वर्ष झाली. आणि हे जे आता औषध आपण वापरतो 1.5 वर्ष झालं आपण मिल्क चार्जर वापरतो. चार्जर वापरतो. त्याच्या पूर्वी काय वापरत? पुरात मी सुग्रास आणि आपले मिनरल मिक्सचर. मिक्सचर ओके. अमूलचं. ते सगळं म्हणजे खुराक आणि मिळून हा, बरोबर. मग त्यावेळेसची काय परिस्थिती होती गोठ्याची? काय त्या टायमिंगला ते दूध एवढं म्हणजे चव लागायची ना दुधाची. ते वापरल्यानंतर बर. त्यानंतर मग आपण जर मिल्क चार्जर वापरल्यानंतर आपल्या दुधाला चव यायला लागली. सवय आणि तुम्हाला फायदा काय झाला? फायदा झाला की आपण आपले पुण्यात कस्टमर आहेत. बर. त्या कस्टमरला दुधाची चव लागली. पुन्हा किती? इथून 35 ते 38 किलोमीटर इथून पुणे आहे. बर. तुम्ही दूध तिकच नेत होते पहिलं पण? हा पहिलं. आता पण तिकच हा, नेता? तिकडे काय फरक पडला? फरक पडला ना. दुधावर साई यायला लागली. बर. कस्टमरची कोणाची ओरड नाही. पहिलं काय व्हायचं? पहिलं ओरडायचे दूध पातळ यायचं, हा. दूध पातळच आहे असं होईल. तक्रार व्हायची? तक्रार होईल. आता नाही. आता नाही. आता काय बदल? आता कंटिन्यू कोण ओरडत पण नाही. दूध तुम्ही 2 वाजता दिलं तर दूध द्या, पण आम्हाला कस्टमर मध्ये दूध द्या, आम्हाला पाहिजे, तुमचं दूध पण आम्हाला पाहिजे असं डायरेक्ट हा मी ऐकलं काल कर तुम्ही जर समजा जाणार नसेल, सुट्टी घेणार असेल तर हा ते सुट्टी घ्यायला नसेल ते 1 दिवस ऍडजस्ट करतात, पण दुसऱ्या दिवशी नाही कोणी ऍडजस्ट करत. म्हणजे जर तुम्ही नाही गेले नाही. तरी पण ते तुमच्याकडून दूध घेतात, दुसऱ्याकडून घेत नाही नाही. नाही. का 4 बरं? दिवस लाईन बंद ठेवली ना, 8 हा. दिवस तरी कोणाकडून दूध देणार नाही. का बरं? असं आहे. काय ते दुधाची एकदा सवय लागली, लहान मुलांना दुधाची सवय लागली, ते दुसरं दूध केलं की एकदम उलटी काढतात. म्हणजे असं उलटी काय काढतात. आलं त्यांच्याकडून उदाहरण तुम्हाला? साधारण तू माझं दूध एकदम हे झाले मॅच बरं. मॅच झालं, पण दुसरं दूध आपण पिशवीतलं दूध खाल्लं की ते मॅच होत नाही. म्हणजे ते लहान मुलं ज्यांच्या घरात आहे हा
त्यांना जर पिशवीचं दूध दिलं दिलं ते पर्याय म्हणून एका पर्याय, दिवशी सांगतो, तुम्ही हा, नसलं. दिवस. ते पीत पण नाही ते मग? पीत नाही उलटी केलं तर करतात. काय हा, होतं? उलटी उलटी करतात. ते पिलं तर मग उलटी करतात आणि ते पोरं? हा पोरं खात नाही? नाही का म्हणजे वैतागच झालं होतं. सवय लागली आता. सवय लागल्यापासून ते तसं झालंय. हा सवय लागली. चांगल्या दुधाची सवय लागली. हो, तेच नाही. अच्छा 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 बरं तुमच्या घरचं दुधाचं काय फरक आहे? आपल्या दुधाच्या घरचं म्हणजे दुधावरून साई चांगली येते बरं. त्या घरचा मुद्दा हा मग दाखवतो. आणि भरपूर म्हणजे आवडतं आवडून पितात सगळे आवडीने खातात. हा, आवडीने खातात. आणि ते बाहेरची जी कस्टमर आहेत आपल्या हा. स्वतःहून घेऊन येतात बरं छोट्या मुलीला फक्त साईज लागते खायला. दूध भात आणि साई बस. जास्त. बारकी हो. मुलगी आहे, 6 वर्षी इंद्राणीचा भात हो. आणि मिसळचं साई. साई. वा चांगली ताई. बरं मला एक सांगा तुमच्या गाया अशा चोपड्या चोपड्या झाल्या आता समजा ती गाई तर बरं गोड्यासारखी दिसते हा म्हणजे बघा ना तुम्ही ती, बघा मागं बघा तिची चमक बघा तिची. तुम्ही त्याच्यानंतर तिथं ते समोर चेहरा पण बघा किती मस्त आहे टुळटुळीत बघा एकदम मस्त हा ही पण गाई एकदम चोपडी आहे बघा एवढी मोठी तरी पण एकदम चोपडी कुठं हाडं दिसत नाही काही नाही नाही काय. म्हणजे तुमचे पाय बघा गाईचं आहे ना हो ते पाय बघा तो गोड्यासारखीचा पाय करून घ्या बघा लाईट लावा आहे का पाय कशी दिसतं एकदम गोड्यासारखी वाटतात म्हणजे थोडक्यात सांगायचं काय आहे की एवढी तब्येत वगैरे छान झाली त्यांची दूध चांगलं झालं हे सगळं तुमचा जो बदल झाला त्यामुळे तुम्हाला आर्थिक बाजू किती चांगली वाटते आर्थिक बाजू म्हणजे आपल्या पाय जसं मी कष्ट आपण करतो तसं आपल्याला तेवढं फळ पण मिळतंय भरपूर बर म्हणजे आपण कस्टमर पण तुटत 1.5 वर्षापूर्वी कस्टमर नाराज राहायचं नाराज नाराज राहायचं दूध घ्यायचं पण नाराज राहायचं नाराज राहायचं बरोबर. आता तुमच्यावरती एकदम फिदा हा तुमचं दूध पाहिजे हा, माझं आता गाईच्या दुधाला 55 रुपये रेट आहे या गाई दुधाला हा गाईच्या दुधाला 52-55 रुपये रेट आहे. बर आणि त्यावेळेची काय कंडिशन होती त्या टायमिंगला रेट असायचे 50 रुपये 48 रुपये बरं. rate होता 2 वर्षापूर्वी बर पण आता रेट आपण जसं पिशवीचे रेट वाढते काकडी डेअरीचे बरं. आपण रेट वाढवतो काय प्रॉब्लेम नाही काही नाही त्याच्यापेक्षा तुमची क्वालिटी चांगली राहते क्वालिटी चांगली पिशवीपेक्षा क्वालिटी चांगली बरं. स्वतः कारण मी दाट काढतो ना हा. गाईची मी जेव्हा केंडात दूध विकतो हा त्या टायमिंगला गाईच्या दुधाची गाढपणा म्हणजे गटपणा कळतो गाईची म्हणजे आता समजा जेव्हा यांनी तुम्हाला सुरुवातीला तुम्ही गावामध्ये ऐकलं कोण म्हटलं इथं वापरतं गावामध्ये पप्पू पाठी म्हणून. वापरता हा. मग तुम्ही त्यांच्याकडून आलो सुरुवातीला हो, सुरुवातीला सुरुवातीला आहे ना त्यांनी मला यांचा नंबर दिला कोणते साहेबांना हा मी यांना फोन केला हा आम्ही डायरेक्ट पुण्यातून डायरेक्ट यांच्याकडे गेलो बर आणि यांना यांची गाडी होती पहिल्यांदा मला 2 पुढे दिले 1 किलोचे 1 किलो ते मला आहे ना एक पुढं आता एवढ्या जनावरांना ते 50-50 ग्रॅम द्यायचं म्हणलं तर ते पुढं 3 दिवसात 4 दिवसात संपायला बर त्यानंतर मग ह्यांनी माहिती पारायला बादली आपल्याकडे 5 किलोचे 5 किलोची बर बादली घेतली बर बादली घेतल्यानंतर एक 5-6 बादल्या वापरल्या हा. नंतर मला थोडा परत वाटला शेणा 6 बादल्या 6 बादल्या 6 बादल्या वापरल्या 6 बकेट 5-5 किलोच्या 6 पंचे 30 अगोदरचे 1 किलोचे 2 मग त्या वापरेपर्यंत तुम्हाला मग एवढं दिवस दम कसा निघाला एवढे दिवस तर म्हणजे त्यांना रिझल्ट येत होता सर तर त्यांना कॉन्फिडन्स नव्हता त्यांना कसं वाटायचं किंवा खर्च जास्त होतोय. पैशात हा, बदल व्हावा. हा, आनंद आहे. आणि एवढा महागाचे बकेट त्यांना काय काय? अनुभव आल्याशिवाय नाही मग सुरुवात तुम्ही केली यावेळेस सुरुवातीला तुम्हाला रिझल्ट म्हणजे जो पैशात पाहिजे होता तो दिसत नव्हता मग खर्च तर चालू होता मग तुम्ही सुरुवातीला थोडेसे कन्फ्युज झाले होते ना झालं. मग किती दिवस कन्फ्युजन चालू होतं ते चालू होतं बरेच दिवस चालू होतं नंतर मग किती महिन्यापर्यंत? कमी कमी 2-4 महिने 4 महिने. 3-4 महिने 4 महिन्यापर्यंत कन्फ्युजन होतं तरी वापरच होतं वापरलं. म्हणजे त्याला काय तुम्ही माहिती confidence नाही देतो. आणि एका मित्राला पण दिलं होतं मी बरं पण मित्राला काय झालं, एका गायला थोडा फरक पडला पण ते काय म्हणले कॉस्टली जाते राव. बरोबर. काय करायचं आता? बरोबर आहे आणि त्याला म्हणलं एक बकेटने तुला काही फरक पडणार नाही म्हणलं, हा. तुला अजून 2-3 बकेट चालला बरं. लागेल फरक पडेल बरं पण तू म्हणला नाही मला आपली नाही काय ऐकत करता नाही. येत नाही त्याकडे करता मला काही बरं. नाही, पण ते नाही नाही आपण चालत. डॉक्टरला पैसे दिले तर तेवढे ऐकत आहे आपल्याकडे नाही गायला याला काय खाऊ घालवायचे नाही. गायला खाऊ घालायचे नाही ऐकत डॉक्टरला पैसे द्यायचे बरं भरपूर ऐकत आहे है की नाही? ओके, मग काय. खरं आहे की नाही? सारखं चालू आहे दवाखाना त्यांचा. त्यांचा दवाखाना चालू आहे, चालू आहे. सारखं चालू आहे. दवाखाना किती खर्च बसला त्यांचा त्यांचा एका गाईला आमचा गाई समजा वार समजा जार अडकली असेल तर काही एक गाई कमी कमी 3,000 रुपये निधी म्हणजे जार काढायला बरं. घेतो बर औषधं सोडायला हा. जार काढायला घेतो बर सरासरी समजा 10 गाय आहे 10 गायांपैकी किती गायांचा प्रॉब्लेम जारचा होतोच एखाद्या गाईचं होतो
10 पैकी. आपण आपल्या गायींचा कुठला चालणार अजून मिल्क चार्जर केल्यापासून बरं सगळ्या त्यांना गायींचा कोणत्या कोणत्या समस्या आहेत त्यांच्या गोठ्यावर? त्यांना भरपूर आहे. त्यांना गायीची जार अडकली होती. बरं. गायची जार अडकली होती, गाय गावली होती म्हणून त्यांनी चालू केलं होतं. मग ते कसं होतं त्यांनी कमीत कमी आपण 2-3 महिने चाराय पाहिजे ना, 2 महिने तरी चाराय पाहिजे. बरं. पण त्यांनी चारलं पण त्यांना इफेक्ट नाही दिलं आम्हाला. त्यांना इफेक्ट व्हायला बंद केलं त्यांनी. आपण कसं 3 महिने 4 महिने दम काढला तसं त्यांनी दम काढला नाही थोडा. मला सांगा 15 दिवसात फटाका आहे, फटाका कोणाचा फटाका राहतो तो फटाका पेटावला त्याची वात जळून पर आतमध्ये गेला त्या दारूपर्यंत जाई पण दम काढलं पाहिजे दम काढायला ना. पाहिजे. त्याच्या हातात तुझा फटाका दाबून टाकला कुठून आयुष्यामध्ये दम. दम काढला. आता समजा तुम्ही म्हणले आपल्या इथं हे गोठा आहे असं म्हटलं आणि मी अर्धा किलोमीटर आलो म्हणलं "ए, कुठे आहे गोठा तुमचा चला माग चालेल का गोठ्यापर्यंत जावंच लागेल ना. म्हणजे तो जो मधला पिरियड आहे मग त्या मधल्या पिरियड मध्ये आपण जरा संयम ठेवला पाहिजे, बरोबर आहे की नाही? म्हणजे तुम्ही जो पिरियड म्हणता तो कमीत कमी 2 महिने तरी 2 महिने वापरायला पाहिजे. 2 महिने तुम्ही जी काही इन्व्हेस्टमेंट केली त्याच्यानंतर तुम्हाला आज गायांचं जे आरोग्य दिसते दुधामध्ये जो फायदा दिसते तो एकंदरीत काय? दूध व्यवस्थित झालं त्या औषधाने, शेण चांगलं झालं, रवणपणा गायींचा चांगला वाढला, बर भरपूर रवणपणा झाला. बर गायी कमी खाल्ली, पोटात कमी गेले तर तिचा रवणपणा जास्त झाला. म्हणजे जेवढं खाती तेवढं 100% पस्ती अंगाला लागत. अंगाला. पूर्वी काय व्हायचं ते चौथा बाहेर पडायचा, बरोबर आहे ना? म्हणजे आता तुमचं जे शेण आहे कसं आहे बघा तुम्ही घोड्याच्या लिंगीसारखं. काहीच नाही आता हे मी आता शेण टाकलं. पडलेले बर 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 तर काय बदल आहे? काय बदल म्हणजे एकदम सोपं सोपं शेण आहे. आणि आपण समजा खोऱ्याने घेतलं तर ते हा. एकदम पांगतंय. बर म्हणजे असं तर कसं आहे, घट्ट एकदम सुट्ट सुट्ट होतं लगेच. बाहेर असं चहा पावडर हा, चहा सारखं. पावडर लगेच. पूर्वी काय व्हायचं ते पूर्ण पातळ कधी होतं आणि असं काळं किती काळं किती काळं काळं शेण काळं राहायचं, काळं आणि हिरवं म्हणजे तेव्हाच गांडूळ होते. हा त्यावेळी नव्हतं. पण आत्ताच्या टायमिंगला हा. आपण जसं वापरतोय हा. तसं गांडूळ भरपूर झाली बर 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 ते बर. असे खतामध्ये. आता तुम्ही किती प्रमाणात द्याल सगळ्यांना आता मी आहे ना एका गाईला 50-50 ग्रॅम देतोय आता. एका टायमाला? एका गाईला 2 टाइम 100 ग्रॅम. 100 ग्रॅम. म्हणजे काय किती लिटरचे आहे सगळ्या? आता या सगळ्या गायच्या गाई आपल्या या हा. 14-15 लिटर चालतात सगळ्या. 14-15 लिटर म्हटलं तुम्हाला 100 ग्रॅम द्यायला पाहिजे. 100 100 ग्रॅम दिलं आणखीन जबरदस्त result. नाही आता कसं आहे, आता काय पोटात वास होईल सगळ्यांच्या गाई. म्हणून द्या 100 ग्रॅम. 100 ना. तुम्ही पोटात वासरू असेल तर 100 ग्रॅम दिले ना हा. तर ते पुढच्या विताला वाढतील. दुधाला पुढच्या हो. वेळेस वाढू शकतो. वासराचे विकास चांगला होईल ना. हो. वासराचा विकास जर झाला तर कासाचा पण विकास होईल. बरोबर. निसर्गाचा नियम काय आहे? वासराची भूक जेवढी तेवढीच कास. तुम्ही वासराची भूक जर वाढवली म्हणजे वासराचं शरीर दणकट झालं जी भूक वाढणार त्याची जर भूक वाढली तर कास पण वाढणार. त्यांचं लिंक असतं ना. घरभरपणामध्ये जास्त बिलचार्जर महत्वाचं आहे. बरोबर. इतर मला सांगा नंतर तर त्याचे डिझायनिंग फिक्स होऊन जाणार. घरभरपणामध्ये ते डिझायनिंग होणार ना, इंजिनिअरिंग प्लॅनिंग त्याच वेळेस देऊन टाकायचं. म्हणजे मोठा इंजिनिअरिंग प्लॅन होईल ना. पायात बिल्डिंग आहे तुमची तर स्ट्रक्चर चेंज करून टाकायचं. आता एक दुसरं एक आहे, आपली गाय विली होती मध्ये. हा गाय विली आणि कोण समजा झालं तर ते कमीत कमी 4 दिवस 5 दिवस लागतो माझ्याकडे 2 दिवस. हा पण ते मिरच्याचं दूध चालू होतं. हा तर मिरच्याचं दूध होतं ते मला कमीत कमी 15 दिवस महिना घालावं लागला. मग तुम्ही पिल्लू ठेवत नाही का? नाही पिल्लू ठेवतो आम्ही गाईचं पिल्लू. असं म्हणजे जर बैल झाला तर ठेवत नाही बैल नाही ठेवत. म्हणजे त्याला तुम्ही नंतर दूध चालतच नाही. नाही बरं. ते चालू होतं हा. पण थोडं अर्धा 1 लिटर चालू होतं, अर्धा लिटर. बरं सगळ्यांना तुम्ही चालू ते लवकर खतम व्हायचं. हा लवकर खतम. किती दिवसात? रिचार्जचं दूध आणि खतम होत नव्हतं. त्यात ताकद काय व्हायचं. त्याला बघितलं का? उड्या मारायच्या. एखादं बनवायचं ना असं. नाही ते बनवून नाही फायदाच होत. हा? आपण सिमेंट डायरेक्ट भरतो आणि अच्छा. बीचं एक होऊन येतं हा. ते जाऊ. बरं म्हणजे तुम्हाला ते एखादी गोष्ट तुम्हाला म्हणजे नकोय तरी पण ती ते गोष्ट. होती जगून राहते. जीवन जास्त आहे आता त्याचं. एक दुसरे कालवड एका गायचं. हा ते पण तिला फक्त दूध किती मी 1 लिटर द्यायचो. सकाळ संध्याकाळ 1 तांबे द्यायचो. बर तरी ते कालवड एवढं जोरात होतं. तगडी. तेवढी जबरदस्त. आता मग विचार करा तुम्ही जर यांना जर यांच्या घरभरपणा जर वापरलं गाब नाही ती गाय पण वेली व्यवस्थित आणि ती कालवड पण चांगलं झालं. दरवेळेस तुम्हाला त्रास देतो. हा? गाय जर वेळी तर किती त्रास होतो. नाही त्रास होतो. Chemical एक गाय समजा असेल ना तर तिचा समजा अडकली असेल हम्म. तर एक डॉक्टर 1700-1800 रुपये घेतो.
एका गाईची. बर आणि त्याचं ते औषध सोडायचं. बरं, पूर्वी तुमच्या गोठ्यामध्ये कुठल्या समाशा होत्या? गोचिड बिचिड असं गोचिड काही? बिचिड व्हायचं. अजून पण आहे ते गोचिड. तुम्ही 50 ग्रॅम देता ना? हा. द्यायला किती पाहिजे? 100. 100 ग्रॅम. तुम्ही निम्मच देते. त्यांची क्षमता किती आहे? जर 15 लिटरची हा. तर आपलं कसं नियम आहे, 10 लिटरच्या आतमध्ये असेल तर 50 ग्रॅम, 10 ते 15 लिटर असेल तर 100 ग्रॅम, आणि 20 लिटरच्या पुढे असेल तर मग 150 ग्रॅम. बरोबर आहे ना? 100 ग्रॅम जर तुम्ही चाललं, पण 75 जरी चाललं तरी फरक पडेल ना, चालू करू आपण काय. आहे की नाही? आता जो चमचा येतो ना, तो शीक भरून टाका तुम्ही. हा, शीक भरून टाकतो. आता आहे ना मी प्लेन मध्येच टाकतोय. शीक भरून टाका, पूर्ण शीक भरून टाकायचं फुल, म्हणजे तो 70च्या आसपास जाईल. नाही पण आता आहे ना एवढ्या 2-4 दिवसामध्ये हा. लय फरक पडला. काय? शेणामध्ये लय फरक. का बरं? ब्राऊन कलर पूर्ण शेणाला आहे. एवढं 2-4 दिवसात का बरं पडला? म्हणजे पडला म्हणजे कसं भरपूर, म्हणजे काय झालं असं काय माहिती. मी येणार होतो, नाही कळलं बरं तसं यार आमचं. हा, आपलं चमकून घ्या. म्हणजे एकंदरीत आता सगळं तुमचे 1, 2, 3, 4, 5, 6 किती इथं? हे 6 आहे. हे सात पलीकडे. पलीकडे 7 गाय आहे. आणि कालोडी किती आहे? कालोडी 4 आहे. आता तुम्ही कालोडी नाही आता एक कालोडी चालू केली मी. बरं सगळ्यांना चालू करायला आहे. कसं आहे, सगळं बजेट बसत नाही. बरोबर. नाही बघतोय तुमचं मी, समजा तुमचा व्यवसाय सगळा दुधावर हळूहळू आहे. चांगलं चालेल आणि एका गायपासून यांनी वाढवत चालले. अच्छा, पण सुधारणा आता मिरच्या लागल्यानंतर थोडंसं कॉन्फिडन्स आलाय का? Competition म्हणजे चांगलं झालं उलट. म्हणजे फायदा वाढत चाललाय. फायदा वाढायचा. समोरचं जो दूध आलाय, जो तुमचं दूध घेतो त्याचं समाधान वाढलं. त्याचं समाधान भरपूर वाढलंय. बरं, गाय वेल्यानंतर जे दूध कमी पडायचं, तो अनुभव कसा आहे? गाय वेल्यानंतर आहे ना आपण मी चार्जर चालू केले. हम्म. गायचं ठाम दूध आहे, एकसारखं दूध चालू राहतं. किती महिने? Continue. कमीत कमी 4-5 महिने फिक्स राहतं. फिक्स. पूर्वी काय व्हायचं? पहिल्यांदा 1-2 महिने चालायचं, 3 नंतर महिने कमी व्हायचं. कमी व्हायचं. आता तुमचं दूध वाढलं ना तेवढं. दूध वाढलं, भरपूर वाढलं. बरं, तुम्हाला जनरली तुमचं दूध पूर्वी किती निघायचं, नंतर किती आता वाढलं? माझं विचार गाय करा. सगळ्या वेळेनंतर 60-70 लिटर दूध निघायचं. हा. आता गायचं गाभण असल्यामुळं नाही, जनरली सगळ्या जर वेळेला तर किती निघतं? मग माझ्या का तुम्ही अनुभव घेतला असेल? 70 लिटर निघायचं, 70-80. अच्छा, आणि पण पूर्वी ते एकदम किती? सगळ्या येत नाही. अच्छा. महिन्यातून 2-3 मास एक सरासरी मागं पुढं मागं पुढं. मागं पुढं. पण पूर्वीचं ज्यावेळेस नव्हतं तेव्हा किती चालायचं? तेव्हा कमी झालं, 30-35-40 हा? एवढं म्हणजे 40 वरून 70 म्हणजे मोठं चांगला होता. लय भरपूर बदल झाला. बरोबर आहे ना? 40 वरून 70 म्हणलं, 30 लिटर वाढलं ना ती. पण ते का वाढलं? का व्यवस्थापन सुधारलं, पचनक्रिया, आणि दुसरी सगळ्यात मोठी गोष्ट जी कमी दूध होतं ते होत नाही हा, ना, कमी मग ते होत मागचं आणि पुढचं एकत्र होत चालतं मॅच, म्हणून ते 30 लिटर वाढ दिसते. पण आणि ह्याच्यामध्ये कसं आहे, डॉक्टर अजिबात फक्त गाय लावण्यालाच डॉक्टर अजिबात नाही. अजिबात. मग तुमचे मित्र हा विचार करीत नाही का? डॉक्टर नाही कसं आलंय ते ज्यांना हे वाटतच नाही. म्हणजे कसं सर्कल सगळीकडे ह्या आपल्या ऍडमिटमध्ये हेच आहे सगळं. एक मित्र वापरत होते. आता त्यांनी परत फोन केला होता सकाळी. काय? एक मित्र वापरत होते, पाहिजे सर. होतं. परत काय पाहिजे होतं? परत पाहिजे त्याला. दुसरा एक माणूस आहे, तो पण चालू करणार आहे. आणि आता दुसरा आहे जो आहे त्याला फोन आला होता, मला चालू करायचं आहे. चालू करायचं. कसं आहे, नेमकी प्रॉपर अभ्यासपूर्वक जर तुम्ही चालू केलं, तुमच्या गायांची हेल्थ जर चांगली झाली, तुम्ही दूध म्हणून वापरूच नका मिल्क चार्जर, तुम्ही गायांची आरोग्य म्हणून वापरा. नाही दूध आपोआप वाढून मी तसं धरलं ना, गायीपासून दूध आपल्याला नको आहे, त्यांचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे. दूध आपोआप मी हेच धरलंय, दूध नका मला दूध. मला सांग, गायीचं दूध आज दूध तुम्हाला नाही. तुमचा ग्राहक समाधानाने पैसा देतो. पहिला कसा द्यायचा? वैतागून द्यायचा. बरोबर. समाधानाने जर पैसा आला त्याला लक्ष्मी म्हणतात, वैतागून आला त्याला अवदास म्हणतात. सगळ्या शेतकऱ्यांच्या गोठ्यांमध्ये जर केमिकल दूध जात असेल तर ते घरी काय येते? अवदास आहे. मग ऍक्सिडेंट होय, आजारी पड, गाईचा आजारी पड, माणसाचा आजारी पड, काही ना काही पनवती येते आणि पैसा. तेच तुम्ही आज समाधान देऊ राहिले खाणाऱ्याला. तो दूध खाताना तुम्ही आम्हाला दिलं, आम्ही कसं छान खाल्लं, तेच तुम्ही आता जर कसं झालंय, ह्याचा अजून काय फरक पडेल? आपण वेळेचं चारा आपण चालू केला ना, अजून लय फरक पडेल. भरपूर तेच महत्वाचं. तुम्ही रोजी चारा चालू केला, तुमच्या गोठ्यामध्ये दुधाची फॅट वगैरे जबरदस्त वाढेल. आता आपण पाहिलं ते शेतकरी, त्यांचं दुधाचं फॅट किती आहे? 5.7. 24 महिने झाली. 24 महिने झाली. 24 महिने, 16 लिटर. किती माहिती का? 16 लिटर कंटिन्यू, एक कमी नाही एक जास्त नाही. आणि गाई असे तगडी 100 ग्रॅम. आमच्या समोर दावा तोडलं ती सहज तोडला, सहज. सहज. म्हणजे असं लंगर कसं तोडतो आपण आपण? थोडं दावं. जेजुरीचा आपण लग्न झाल्यावर तो पाणी पाहिजे राहतो. बरोबर आहे ना? म्हणजे ताकद त्या गाईने, म्हणजे ताकद जी आहे ती ताकद एवढी चांगली आहे, गाई थकेल नाही बिलकुल. आणि फॅट एवढं जबरदस्त ती त्या भागामध्ये नावाज देते गाई, कपिला मध्ये
सगळ्या ते दूध औषध दूध लागत. तुमचं उद्या तुम्ही जर याचा वैदिक चारा केला तुमचं दूध आणखी घट्ट होणार. दुधाचे घट्टपणा हा तुमच्या चाऱ्यावर अवलंबून आहे. बरोबर. आज तुमच्या गाया चमकायला लागल्या छान, मोठ्यामध्ये त्रास कमी झाला, हेडॅक. आणि गायमध्ये एवढा बदल झाला. पहिल्या गाय अशा दिसल्या की अशा नासाच्या गाय, पण आता काय गाय शांत झाल्या, गाय पूर्ण शांत तृप्त झाल्या, होतं ना खाऊन. पूर्ण पूर्वी शांत. अंगी लागत नव्हतं. तुम्हाला काय वाटतं? पहिला अंगी लागत होता, आता अंगी लागते. व्यवस्थित खायला भेटते ना टायमिंग. अच्छा, पूर्वीचं कसं गंमत होती, त्यावेळेस टायमिंगला खाणंच नव्हतं जास्त. म्हणजे जरी खाल्लं ते पचत नव्हतं. पचन, हा, अन्न पचन. अन्न कमी होत असेल त्यावेळेस. पचत कमी झालं, मग अंगी कमी लागलं, मग चिडचिड होणार. हो. बरोबर आहे ना. तुम्ही जेवण केलं, तुमचं पचत नाही जेवण, चिडचिड होतीच. तुम्ही दुसऱ्या वेळेस जेवताना चिडचिडच करणार. काय स्वयंपाक करणार तुम्ही, आहे की नाही. म्हणजे हे एकंदर पचन सगळ्यात मेन सिक्रेट आहे मिल्क चार्जरचं. आता तुमच्या इकडच्या हा इथपर्यंत अजून पुणे जिल्हाच आहे ना. हायवे पासून किती अंतर आहे आपण? हवेपासून काहीतरी अर्धा किलोमीटर. हा, समोर दिसतं ना. ते हवे आपला आलं नाही, ते आपल्या गावाचा रस्ता आहे. आणि ते लाईट दिसत होते हा. तर तुम्हाला रस्ता नाही आपल्याला. अच्छा, म्हणजे दूध व्यवसाय जर करायचा असेल तर मिल्क चार्जर रोल काय? चार्जर मध्ये कसं माणसांनी वापरावं. तरी महाग वाटलं तरी वापरावं. आहे, पण वापरावं, कारण तिच्या आरोग्यानुसार व्यवस्थित आहे. मला तुमची मागाशी गंमत वाटली जरा. तुम्ही काय म्हणले 330 रुपये जरा स्वस्त आहे, 7,500 रुपये जरा महाग आहे. मागे. एकदम पैसे. तसं नाही, तसं नाही. 330 रुपयाची किंमत आहे 1 किलोची. एक किलो. आणि 7,500ची बॅग जी आहे ना ती 300 रुपये किलो पडती. म्हणजे 30 रुपये काय आहे आणखी स्वस्त आहे. ते स्वस्त वस्तू जर आहे ना महाग लागले ते कसं करायचं भाव? वापरा 330 रुपयाची बॅग. नाही तुम्ही एक काम करतो, 25 किलोच्या बॅग मध्ये 330 रुपयाच्या पुढे करून देतो. चालेल ना. आम्हाला काय आहे, आम्हाला 750 रुपये काय मिळतील, जास्त मिळतील ना. त्यांना वेळ नसतो, त्याला पोस्ट डिलिव्हरी असते सर. हा, पोस्ट डिलिव्हरी असते इथं. अच्छा. चार्जेस. आम्हाला का परवडतो, आम्हाला यायला लागत नाही. बरं बरं. Direct नाही म्हणजे एकंदरीत आता तुम्ही 25 किलोची किती बॅगा झाल्या? भरपूर झाले. 4 झाले असते, 4-5 झाले असते. चालेल. म्हणजे 100 किलो. आणि अवघड 5 किलोच्या 5 किलोचे 5-6 डबे झाले असते. ते 31 किलो. आणि 1 किलोचे 1 किलोचे 4-5 किलो, 5-6 किलो तरी वापरायचे. बर. हे टोटल तुझं 150 किलोच्या असं. पुढे गेले. मग 150 किलोचं धरलं तर तुम्हाला दररोज किती पाहिजे? साधारण 100 ग्रॅम दररोज. 100 7 गायला 700 ग्रॅम दररोज. तर महिन्याला किती? 21 किलो. बरोबर आहे ना. 10 महिन्याला तुमचं तरी प्रमाण कमी जाते, 50 ग्रॅम बी नाही राहत. त्याला करायचं दररोज जर तुम्ही 3 वर्ष वापरताय म्हणता, कमी 12 महिने वापरत असेल ना. 12 महिने. तर तुम्ही दररोज जर 700 ग्रॅम चारलं तर महिन्याचं किती झालं? 21 किलो. मध्ये थोडं कसं झालं, 21 किलो म्हणजे 10 महिने झाले तर 210 किलो होते. आणि 12 महिने गेले तर 12 2 24 250 किलो होते. तुमचे किती किलो गेले? 150 किलो. म्हणजे 100 किलो कमी गेले. म्हणजे मध्ये मध्ये गॅपही पडला असेल. सातत्याने जर वापरलं तर तुम्हाला मिळतं तोटा जाऊ शकत नाही. सातत्याने वापरलं तरी तुम्हाला रिझल्ट चांगला आहे अजून. हा, सातत्याने वापरा. आणि तुम्ही याच्याकडे इन्व्हेस्टमेंट म्हणून बघा. इन्व्हेस्टमेंट आहे, खर्च नाही. मिल्क चार्जर हा खर्च नाहीच आहे. आज तुमच्या गायची किंमत वाढली का कमी झाली? वापरायच्या अगोदर वापरायच्या कमी होती. 48 दिवस. आता हाडमुळे आता चांगल्या ग्रोथ झाले ते. बरोबर आहे. आणि वरून दूध क्वालिटी आहे ना. तुम्हाला कळलं याची दूध मार्केटला बाजार आहे की नाही. 55 रुपये. 55 पेक्षा जास्त जायला पाहिजे. पण कसं आहे, आपलं पहिल्यापासून जुने कस्टमर आहे. तुम्ही आता काय करा माहिती का? तसं नका करू. तुम्हाला आयडिया सांगतो मी. मी काय केलंय, दुधामध्ये क्वालिटी वाढवली तर तुम्ही मला रेट वाढून द्या किंवा मला पाणी टाकायची परवानगी द्या. खरे खोटे आहे. नाही मिटिंग घ्यायची ना तुम्ही. तुम्ही माझे दूध आहे ना, मी पाणी तरी सहा घ्या ना मला एवढं टाक. आता मी ना 20 शिरीला कम्प्लीट 20 शिरीला 1 लिटर पाणी टाकतो. हा, तुम्ही 1.5 लिटर पाणी टाक. जास्त नाही टाकत, 20 टाकतो आपण. 20 चं आहे. 20 शिरीचं कॅन असतो. बर 20 शिरी 1 लिटर पाणी टाकतो. बर. तरी अजून त्याची किती quality. असते? फॅट बसते किती? 4-5 फॅट लागते. 4-5 फॅट. 4-5 शक्यतो फॅटचा विषयच नाही नाही. आपण डेअरीमध्ये साईचे दिलं. तेच फॅट आहे. तुम्ही वाढ वापर मग थोडंसं त्यांचं आणखी तृप्त होत्या.
तुम्ही काय केलंय समाधान केलंय आता चमत्कार करा हा चला तुमचं हे पाहू आपण. अरे बापरे हो पाय 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 बघ माझी गादीवर उभा आहे मी असं वाटतं. हे काय शेतकऱ्याचा मित्र हो त्याच्यामध्ये पण आहे रात्री झोपी द्यायचे बघ माझ्या हा हे बा इकडे बा म्हणजे हे किती दिवसामध्ये खोदले वरच्या वरची वरच्या वरच आहे. हा पलीकडे सगळं खत तयार झाले हा हे आता टाकलेले एक 15 दिवस झाले असते. हे बा गोवामृत खतरनाक तयार झालं ते 1 वर्षापासून वापरतोय म्हणजे हो. अरे बापरे हे पूर्ण तयार झालं हे बघा बापरे हे काय हो देता का आम्हाला घ्या ना. हे बघा. हा रंग बघा रंग बघा खालचा ब्राऊन कलर आहे. हे बघा ना हे पडा ना हे बाई हे बघा हे बघा बरं हे बघा. हा लाडू बनवा हे बघा लाडू बनवा शेण खत आहे म्हणजे गोवामृत आपण त्याला म्हणतो ते गोवामृत आहे जातं ते बघा ना तुम्ही ते बघा किती हे खतरनाक सगळं वाढलं गोमूत्र आहे ना या जनावरांचं गोमूत्र जातं इकडे पाणी सोडलं ना आपण ते बघा ना तुम्ही पूर्ण ह्याला ताकद जातं. ते गवताची ताकद पहा तुम्ही फक्त याच्यामध्ये RNPS जाऊ दे मग पहा तुम्ही RNPS केलं होतं ना आता आरंभीचं मी एक दिवस डोस वापरला होता कुठं वापरला होता त्या पलीकडच्या घासात मारून. बरं 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 काय झालं एक नंबर घास आला होता पण त्यानंतर मग काय केलं थोडं दुर्लक्ष केलं त्यात. तुम्हाला बी लवकर प्रगती नको आहे थोडी पटकन झालं पैसे कुठे आणि ह्याच्यात मी पाहिलं तर हे खत मी ह्याला टाकायला लागलो हा. आता घासाला बरं, मग? फुटवा केलाय बरोबर बरं पलीकडे घास इथं ना याच्या पलीकडे हा ह्याच्या पलीकडे बरं 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 म्हणजे तुम्ही घासाला टाकलं फुटवा वाढला गेला वाढला पूर्ण. तुम्ही समजा दूध व्यवसाय करणारे जी काही प्रतिभा दूध राहतात त्या शेतकऱ्यांना काय सांगा आंदोलन म्हणजे कसं का बरं ओरडत आहे टायमिंग झाला ना आता. तरी पण तुम्ही जर 100 ग्रॅम जर चालू करा ना हे असं नाही करणार होतं प्रमाण माझ्या हिशोबाने तुमचं निम्म कमी होतं निम्म प्रमाण वाढलं पाहिजे तर तुम्ही एखाद्या गाईला वापरा सांगितलं एखाद्या गाईला त्यांना चमचा पूर्ण टाकायला सांगितलं होतं. आणि एक गाईला तुम्ही ना एक गाईला 100 ग्रॅम पूर्ण वापरून बघा तुम्हाला तिथलं बदल करतील ना लगेच आलं लक्षामध्ये बघा तुम्ही फायदा घेताच आहे पण तो फायदा तुमचा आणखी 200 पट होईल ना बरं जास्त मेहनत नाही करायची पण तुम्हाला चमचा वाढवायचा आहे त्याचे पैसे मी ती गाईच तुम्हाला देणार आहे ते का तुम्हाला खिशातून नाही घालायचं आज तुम्ही खिशातून घालणार आहे आज पण तिथे ते डबल पैसे ती तुम्हाला देणार आहे ना तुम्ही बँकेत पैसे टाकायला घाबरत आहे का मी डबल करणारी बँक आहे ना दाम दुप्पट योजना नाही मिल्क चार्जर म्हणजे दाम तिप्पट योजना तुम्ही टाकले का तिप्पट होईल परत येणार पण तुम्ही दम काढला पाहिजे जसं तुम्ही 3 महिने काढला तसं बरोबर की नाही म्हणजे दम जर काढला तर ही खरोखर दाम दुप्पट योजनाची आहे की नाही दाम तिप्पट योजना काय वाटतं तुम्हाला याच्याबद्दल ते चांगलं आहे मी चार्जर हे सगळ्यांनी वापरायला पाहिजे शेतकऱ्यांनी सगळ्यांनी वापरायला पाहिजे सगळ्यांना मी जे न भेटलं ना त्यांना सांगतो मी चार्जर तुम्ही सरांची किती वापरा. चक्कर झाली तुमच्या गोठ्यावर 2 वेळा झाली 2 चक्कर झाले टेस्ट हा? आले ते सर तुमचं नाव नंबर सांगा परत फोन नंबर नमस्कार मी दत्तात्रय शिवाजी कोलते कंपोस्ट सासवड तालुका पुरंदर जिल्हा पुणे. माझा मोबाईल नंबर आहे 9822 19 23 91. बघा आता जायचं नाही थोडा चालू आहे. साखळी तोडली साखळी तोडतोय. त्याला सोडलं नाही ते बघ, ते बघ. सकाळपासून हा सकाळपासून सोडलं नसल्यामुळे त्याने साखळी मी चार्जर पण हा पितो ना मी चार्जर पहिलं काय होत तब्येताची पहिले नाही मी कुत्रा आणल्यापासून मी चार्जर तेव्हापासून माझ्याकडे आहेची म्हणजे तुम्ही तब्येत चांगली आली पण त्याची चांगले झाले हे असं 7-8 महिने कसं 8 महिन्याचं फक्त हा हा? चला धन्यवाद